नमस्कार. आज 30 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, लाडक्या भावांची दिवाळी अंधारातच. आता ही जी बातमी आहे ती युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना रोजगार मिळालेला आहे त्यांच्याबद्दलची ही बातमी आहे. पण चिरकाल जर आपण तयारी UPSCची करत आहोत त्या नात्याने मी या न्यूजला कव्हर करत नाही आहे. पहा, त्यासोबतच आणखीन राजकीय काही बातम्या वगैरे आहेत. ह्या संपूर्ण बातम्या जर पाहिलं तर एकही बातमी आतला फ्रंट पेजवरती काही कामाचे नाही, त्यामुळे मी पूर्ण पेपर स्किप केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बातमी आहे पहा, जे की MPSC आणि सरळ सेवा परीक्षा जर जे विद्यार्थी देत आहेत त्यांच्यासाठी पर्सनली न्यूजमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतं. त्या नात्याने पहा, ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका वीणा देव यांचे निधन. मग यावरून प्रश्न काय येतं तर प्राध्यापिका वीणा देव यांची साहित्य संपदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, त्यांची साहित्य संपदा काय काय आहे. कधी कधी परतोनी पाहे, स्त्रीरंग विश्रम, स्वांशीचे दिवस, स्मरणे गोनिदानची, यशवंत देव आणि डॉक्टर ह.वी. सरदेसाई हे 2 चरित्र संपादने त्यांनी लिहिलेली आहेत. तर प्लीज हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा, जे विद्यार्थी कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर पुढे चला, सैनिकी शाळांना कामगिरीनुसार प्रोत्साहनात्मक अनुदान. आता ही बातमी काल आपण चर्चा केलेली होती, त्यानिमित्ताने या पण बातमीला आपण स्किप करूयात. त्याच्यानंतर पुढे चला, संपूर्ण राजकीय बातम्या आहेत व जे नामांकन पत्र भरण्याची जी मुदत होती ती काल संपलेली आहे. मग आता नाव वापसीची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यामुळे पहा, अद्याप आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण कशा पद्धतीने लढत वगैरे आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं तुम्ही त्याला स्किप करा. दिवाळी झाल्यानंतर पहा, त्यांनी जेव्हा जागा स्पष्ट वगैरे तिथं करता येईल मग त्यावेळेस आपण नक्कीच त्याबद्दल पण थोडीशी चर्चा करूयात. बाकी आत्ता मला वाटत नाही की आपण त्याबद्दल थोडंसं लक्ष वगैरे देणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे मी संपूर्ण बातम्या स्किप करत आहे आजच्या लोकसत्तामध्ये, कारण पहा, बंडखोरीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्याला भरपूर चालू आहे. ओके, स्किप करा. त्याच्यानंतर हा लेख आलेला आहे INCचे सध्याचे अध्यक्ष त्यांच्याबद्दलचा, पण मी याला पण स्किप करत आहे. ओके, काही गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे पहा आपल्याला, निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची कसोटी. हा प्रश्न परीक्षेला विचारला जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. UPSC मेन्स असू द्या किंवा आपली महाराष्ट्र मुख्य परीक्षेला आपण MPSCची जी मुख्य परीक्षा असेल त्याला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या नात्याने पहा, आता लोकसभा इलेक्शन 2024 हे नुकतेच पार पडलेले आहेत, बरोबर. मग या इलेक्शन ज्यावेळेस चालू होतं ना त्यावेळेस सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ही एक संस्था आहे. या संस्थेने समाजामध्ये जाऊन एक प्रश्न वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला. ओके, मग त्यांनी 4 जणांना प्रश्न विचारला की त्यापैकी 4 पैकी एक जण म्हणायचं की मला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती विश्वासच नाही आहे, किंवा त्यांनी जी निवडणूक घेतात EVMद्वारे त्याबद्दल मला काही विश्वासच नाही आहे, म्हणजे ते अगदीच हॅक केलं जाऊ शकतं EVM. त्यानंतर मला काही विश्वासच नाही आहे ECIवरती. ओके, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, असं जर केलं तुम्ही, अशा पद्धतीने आकडेवारी जर काढला तर 45% असे मतदार आहेत ज्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच काय निवडणूक आयोग त्याच्यावरती विश्वासच राहिलेला नाही आहे. मग पहा, आता हा क्रेडिबिलिटीचा खूप मोठा प्रश्नचिन्ह इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आहे. ओके, हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता असं का झालेलं असेल, ओके, लोकसभा इलेक्शनच्या वेळेस असं का झालं तर पहा, पहिली न्यूज आहे. ओके, म्हणजे अगदीच एकच बातमी, त्याला आपण डबल पर्स्पेक्टिव्हने वगैरे पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर अगदीच 2019मध्ये ना अशोक लवासा तुम्हाला माहिती असतील, त्यांनी डायरेक्टली इलेक्शन कमिशनर या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता. तेच कारण होतं. मग 2024चं ज्यावेळेस इलेक्शन आलं ना, 2024च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट ऐकू शकता तुम्ही, त्यानंतर राहुल गांधी यांचे पण स्टेटमेंट ऐकू शकता. पण नोटीस कोणा गेली, म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांना पण जायला पाहिजे होती नोटीस, पण तिथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नोटीस कोणाला दिली तर इकडे JP नड्डा यांना व इकडे मल्लिकार्जुन खरगे यांना दिली. म्हणजे करायचं कोणी आणि भरायचं कोणी, म्हणजे अगदीच पहा, ते पार्टीचे मेंबर किंवा पार्टीचे स्टार प्रचारक होते, बरोबर आहे. पण तरी देखील नोटीस कोणाला जात होती तर अगदीच पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांना तिथं नोटीस जात होती, बरोबर आहे. त्यामुळे पहा, अगदी जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ना ते ताट मानेनं तिथे काम करत आहेत का नाही हा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होत होता, बरोबर. आता याच्यापूर्वी मी 2019चं प्रकरण का सांगितलं तुम्हाला अशोक लवासा यांचं. आता सध्याला ते इंडियन एक्सप्रेस किंवा कधी कधी द हिंदूमध्ये पण त्यांचे आर्टिकल येत असतात पहा. व याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये वगैरे मी तुम्हाला सांगितलं असेल की अशोक लवासा सरांची स्टोरी वगैरे काय होती. ओके, आता मी ते स्टोरी वगैरे सांगणार नाही, पण अगदीच 2019च्या इलेक्शनमध्ये ना अशोक लवासा हे असे व्यक्तिमत्व होते, किंवा अगदीच पहा, तुम्हाला आठवत असेल TN सेशन हे तुम्ही नाव ऐकून TN सेशन हे तुम्ही नाव ऐकून असाल पहा. ओके, आता अगदीच TN सेशन यांच्यासारखे इलेक्शन कमिशनर वगैरे आपल्या देशामध्ये दुसरे कोणी झालेलं नाही आहेत. ओके, पण पहा 2019मध्ये अगदी त्याच धर्तीवर चालणारे अशोक लवासा सर पण होते. ओके, त्यांनी पण अगदीच
तत्कालीन वेळेस जे राजकीय व्यवस्था वगैरे आहे त्याला त्यांनी ताठरतेने नकार वगैरे दिलेला होता. ओके, त्यामुळेच त्यांना राजीनामा वगैरे देऊन ते सोडावं लागलं होतं. मग 2019चं ते पद आणि 2024ची ही जर घटनाक्रम जर पाहिलात ना तुम्हाला, तर अगदीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरून विश्वास कमी कमी होत असलेला तर बेसिकली पाहायला येतो. ही एक घटना झाली. त्यानंतर पहा दुसरी घटना काय आहे, तर नोव्हेंबर 2023 आठवा तुम्ही, नोव्हेंबर 2023मध्ये सुप्रीम कोर्ट निकाल आलेला होता. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आला पहा, की सुप्रीम कोर्टाने म्हटलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये जे कमिशनर असतात त्यांची नियुक्ती कोणाच्या धर्तीवर करायची आहे, म्हणजे कोण कोण असतील त्यामध्ये, एक असतील लीडर ऑफ अपोजिशन, दुसरे असतील प्राईम मिनिस्टर, तिसरे असतील कॅबिनेट मिनिस्टर आणि चौथी असतील CJI. या 4 जणांची त्यांनी नियुक्तीच्या समितीमध्ये अशा पद्धतीने त्यांनी काय दिलेलं होतं पहा, एक जजमेंट दिलेलं होतं 2023 नोव्हेंबरमध्ये. ओके, मग लगेच पहा 2023 नोव्हेंबरमध्ये ती निकाल दिल्यानंतर काही दिवसानंतर म्हणजेच 2024 मार्च महिन्यामध्ये, म्हणजे आपली निवडणूक लागण्याच्या पूर्वीच त्यांनी काय केलं, जे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यांनी हे जे CJIचं जे नाव आहे ना ते त्यांनी कपात करून टाकली. व आता सध्याला इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया याची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, लीडर ऑफ अपोजिशन, प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर. आता मला सांगा, यामध्ये लीडर ऑफ अपोजिशनचं फक्त मत किती आहे, 1 मत आहे, बाकी यांचे 2 मत आहे. मग पारड जड कोणाचं आहे, तर अगदीच पहा पारड जड या पारड जड आहे जे सरकारमध्ये मंत्री वगैरे असतील, कारण कॅबिनेट मिनिस्टर पण यांचा आणि प्राईम मिनिस्टर पण यांचा, पण फक्त लीडर ऑफ अपोजिशन फक्त एकच आहे. या नात्याने पारड जड जे सत्ताधारी आहेत त्यांचंच होतं. मग या नात्याने पहा इथं लेवल प्लेइंग फील्ड आहे का, तर बिलकुल नाही आहे. किंवा इथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस अप्लाय होते का, बिलकुल होत नाही आहे. या कारणाने जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. आय होप तुम्हाला दोन्ही पॉईंट समजलेले असतील. डन. त्याच्यानंतर आता पुढे पहा, अगदीच आपलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, मग आता याला विश्वासार्हता वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर पहिलं सर्वप्रथम कार्य आहे पहा जनजागृती. ओके, आता अगदीच माझ्या मनात काय शंका आहे की EVM हॅक केलं जाऊ शकतं. मग काय करायला पाहिजे, जागोजागी हॅकथॉन वगैरे तशा पद्धतीने आयोजित करणं गरजेचं आहे. जे आपले IITs वगैरे आहेत किंवा म्हणजे छोट्या छोट्या शहरामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन त्यांना EVM बद्दल प्रत्येक गोष्ट वगैरे माहिती देणं गरजेचं आहे. त्यासोबतच पहा, आता मी हॅकथॉन हा शब्द वापरलेला आहे, म्हणजेच काय करायचं, तर अगदीच देशभरामध्ये ना एक स्पर्धा आयोजित करायची. जो विद्यार्थी किंवा जो कोणी ह्या EVMला जर हॅक करून दाखवला तर त्याला आम्ही एवढ्या रुपयांचं बक्षीस वगैरे देऊ. असं जर बक्षीसच जाहीर केलं तर काय करतील पहा, अगदीच OpenAI या पद्धतीने डायरेक्टली त्याच्यावरती काय पहा हॅक करण्याचा वगैरे EVMला प्रयत्न केला जाईल. ओके, व जर कदाचित EVM जर हॅक झालं तर अगदीच पहा ती आपला त्रुटी आहे हे लक्षात येईल. ओके, व ती त्रुटी भरून काढण्यासाठी लगेच आपण काय करू शकतो, ॲक्शन घेऊ शकतो. मग अशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करणं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं कर्तव्य आहे. पण ते सध्याला होत आहे का, तर बिलकुल नाही आहे. आता सध्याला पहा, अगदीच हरियाणाचे इलेक्शन झाले. हरियाणाचे इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे INCने काय केली, तक्रार दाखल केली. पण तक्रार दाखल केल्यानंतर आजच्याच वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे, जर इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही वाचलात तर त्यामध्ये तेच दिलेलं आहे की तुमची तक्रार बेसलेस आहे, असं त्यांनी डायरेक्टली स्टेटमेंट दिलेलं आहे. पण पहा, अगदी डायरेक्टली आपलं तसं म्हणता येणार नाही. जर तुम्ही उद्या कदाचित म्हणजे उद्या जर तुम्ही आयुक्त झालात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये, जर तुम्ही तिथे सचिव पदावर वगैरे जर गेलात तर तुमचं कर्तव्य काय असेल पहा, तर सगळ्यांना जनतेला आपण सामील करून घेणं गरजेचं आहे. कारण आता कालच्या वृत्तपत्रामधील शेवटचं वाक्य तुम्ही माझं ऐकू शकता. त्यामध्ये अगदीच सुकुमार सेन यांनी काय म्हटलेलं होतं की आम्ही हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, परंतु पुढची जी जनरेशन वगैरे येणार आहे त्यांनी कशा पद्धतीने याला हाताळतील व लोकशाही कशा पद्धतीने बळकट होईल याबद्दल आपल्याला शाश्वती देता येणार नाही. बरोबर. मग त्यासाठी त्यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही काय करा, तर इंटरफेअर करा, आपल्या लोकशाहीमध्ये तुम्ही इंटरफेअर सातत्यानं करणं गरजेचं आहे, असं सुकुमार सेन यांचं म्हणणं होतं. मग तुम्हाला पण तेच करणं गरजेचं आहे. आपण एक नागरिक म्हणून इंटरफेअर करूयात. मग तुम्ही नागरिक म्हणून जर इंटरफेअर केलात तर अगदीच तुम्ही जर त्या पदावर जर बसलेला असाल ना, तर इंटरफेअरला तुम्ही डायरेक्टली बेसलेस स्टेटमेंट वगैरे आहे असं म्हणून तुम्ही उडवाउडवीची उत्तरं द्यायचं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे मी आता सोल्युशन तुम्हाला सांगितलं की बाबा आहे ना EVM हॅक होतं असं तुम्ही म्हणता ना, आता इंडियन नॅशनल काँग्रेस हे दरवेळेसच म्हणते. ओके, मग हे म्हणतात ना सदा की EVM वगैरे हॅक केलं जाऊ शकतं. मग तुम्ही करूनच दाखवा. ओके, तुम्ही करूनच दाखवा पहिल्यांदा EVM हॅक, मग आम्ही त्यावरती काय देऊ, तुम्हाला प्राईज देऊ. बरोबर. मग यावरून काय होईल पहा, विश्वासार्हता वाढेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. कारण अगदी आपण प्राईज दिल्यानं आपल्याला काय होणार आहे, त्रुटी तरी समजून येईल की बाबा EVM हॅक केलं जाऊ शकतं. बरोबर. मग त्यावरती आपण काय करू शकतो,
नव्याने तिथे म्हणजे जी नवीन पद्धत वगैरे आहे ती आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो. पण डायरेक्टली आपण जे शंका वगैरे आहेत ना त्या तशाच मनात जर ठेवलं ना तर ते काहीच होत नाही आहे. किंवा आता याच विषयाला थोडंसं विषयांतर करून याच प्रकरणाला ना मी थोडंसं विषयांतर करून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे पहा, आता ए आणि बी दोघं जण मित्र आहेत, बरोबर. मग पहा, हे दोघं पण एकूण एकाला बोलत नाही आहेत सध्याला, म्हणजे अगदीच एकदम चांगली घट्ट मैत्री होती, पण सध्याला काय होत आहे ती बोलत नाही आहेत. ओके, आता त्यांच्या मनात काहीच तसं नाही आहे, पण ते बोलत नाही आहेत. मग त्यांना काय करणं गरजेचं आहे पहा. ओके, आता अगदीच जर ज्यावेळेस आपली चर्चा वगैरे नसते ना, ए आणि बीमध्ये जर ज्यावेळेस चर्चा नसते ना, त्या दोघांना पण वाटतं की बाबा त्यांना माझ्याबद्दल काय विचार करत असेल, कारण त्यांना मला बोलत वगैरे नाही आहे, किंवा ह्या दोघांचा पण काय इथं इगो वगैरे वाढत बसतो. मग याला आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर बाबा दोघांना पण समोरासमोर बसून घ्या, बसून घेऊन बोलून टाका, म्हणजे मन मोकळं झाल्यानंतर बरोबर ते परत एकदा पूर्वीसारखी मैत्री वगैरे हे करतील. मग ती अशाच पद्धतीने इथं आहे पहा, चर्चातून मार्ग वगैरे निघण्याचे इथं जास्त चान्सेस आहेत. व विश्वासार्हता वाढवण्याचा हा एकच मार्ग आहे की जनतेचा सहभाग तुम्ही करून घ्या. अन्यथा पहा, ज्या दिवशी तुम्ही आरोप वगैरे केले गेले, ईव्हीएमवरती वगैरे आरोप केल्यानंतर तुम्ही जर तशा पद्धतीने जर म्हणत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन जर पुढे जर गेलं तर पहा, आता तिसरी न्यूज जर म्हटलात तुम्ही तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि शिवसेनाचं जे जजमेंट वगैरे आलं त्या जजमेंटमध्ये त्यांनी काय केलं, 1984 इंदिरा गांधी यांचं जे म्हणजे तत्कालीन जे पक्षफुटीचं प्रकरण वगैरे होतं ना त्या दरम्यानचाच यांनी परत एकदा ते निकाल वगैरे चिपकवलेला आहे. आता ते सध्याला न्यायप्रविष्ट आहे व आपण त्याबद्दल बोलता येणार नाही म्हणा, पण पहा, ही जी संपूर्ण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे काही निर्णय वगैरे घेत आहे ना, यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची विश्वासार्हता तिथं कमी होत आहे, हे आपल्याला इथं बेसिकली दिसून येतं. ओके, तर हे 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे होते. त्याच्यानंतर पुढे चला, आता पहा, निवडणूक आयोगाची स्वायत्तता टिकली पाहिजे यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्न झालेले आहेत. संविधानात अनेक तरतुदी देखील त्यासाठी केल्या गेल्या आहेत. निवडणूक आयोगाची रचना आणि आयुक्तांचे अधिकार यासाठीच निर्धारित केले गेलेले आहेत. ओके, म्हणजे पहा, त्यांना भारतीय संविधानानं संरक्षण दिलेलं आहे. आता अगदीच जर तुम्ही म्हटलात ना तर किंवा यावर्षीचं तुम्हाला नोबेल प्राईज माहीत आहे का अर्थशास्त्राचे जे नोबेल प्राईज ह्यावर्षी 3 जणांना देण्यात आलेलं आहे ना, ते पण याच रिसर्चबद्दल दिलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, एखाद्या जर देशाची आपल्याला डेव्हलपमेंट करून आणायची आहे, एखाद्या देशाचा जर विकास घडवून आणायचा असेल ना, तर तुम्हाला तेथील जी संस्था आहेत त्या संस्थांचा पहिल्यांदा विकास होणं गरजेचं आहे, असं त्या रिसर्चचं म्हणणं वगैरे होतं. आता मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, प्लीज तुम्ही पण पाहून घेऊ शकता एकदा. 3 जणांची नावं आहेत, ते विदेशी आहेत, त्यामुळे मला ते थोडंसं आठवत नाही आहे, सॉरी फॉर दॅट. म्हणजे अगदीच माझं अर्थशास्त्र असून मी ते ठेवलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण पहा, अगदीच ते लक्षात घ्या तुम्ही, त्यांची रिसर्च हीच होती की जे संस्था आहेत ना त्यानुसारच आपलं देश वगैरे डेव्हलप होऊ शकतं. किंवा पहा, आज घडीला आपला भारत देशामध्ये संस्था कोणत्या आहेत. आता अगदी आपलं जास्त डीपमध्ये जायचं नाही पॉलिटीमध्ये वगैरे, पण तुम्हाला समजून घेण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता एक्झाम्पल जर दिलं तर सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. पहा, ओके, आता ह्या ज्या 2 संस्था आहेत, आता अगदीच काही जरी झालं म्हणजे आता जसं शिवसेनाचं फुटी प्रकरण होतं, बरोबर, त्या फुटी प्रकरणामध्ये पहिल्यांदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिला, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आता निकाल देईल. म्हणजे काय होत आहे, विश्वासार्हता टिकवण्यासाठी अगदीच पहा, आता संजय राऊत पण सुप्रीम कोर्टावरती डायरेक्टली आरोप केले. ओके, जे दसरा मेळावा वगैरे झाला त्या दसरा मेळाव्याचं तुम्ही भाषण ऐकू शकता, त्यामध्ये त्यांनी म्हणजे अगदीच मला वाटत होतं की काय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतील, पण ते झालं नाही आहे. ओके, सुदैवाने ते झालं नाही असं आपण कन्सिडर करूयात. पण पहा, त्यांचे जे शब्द वगैरे होते ते सुप्रीम कोर्टाची जी संस्था आहे, ओके, त्या संस्थेवरती त्यांनी तशा पद्धतीने टीका केली होती. संस्था म्हणून मग त्यांची पण विश्वासार्हता तिथं कमी होत आहे. मग अगदी आपल्या जर देशामध्ये लोकशाही टिकवून ठेवायची असेल ना, तर आपल्या ह्या संस्थांचं हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या संस्थांची जी विश्वासार्हता आहे ना ती टिकून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा काय होणार आहे, तर अगदीच म्हणजे आता अगदीच न्यायव्यवस्थेवर जर विश्वास वाटला नाही ना तर जनता डायरेक्टली आपल्या हातात कायदा घेईल. कारण आता जशा पद्धतीने झालं पहा, म्हणजे रेपिस्ट वगैरे आहेत त्यांना जर फाशीची शिक्षा वगैरे जर लवकरात लवकर जर होत नसतील ना, तर अगदी जी जनता आहे ना तेच मॉब लिंचिंग वगैरे करून त्याला मारून टाकतील. व प्रॉब्लेम काय होईल पहा, कायदा जर तिथे हाती घेतला गेला तर त्यामध्ये निष्पाप जणांची पण बळी जाऊ शकते. ओके, यासाठीच आपले जे संस्था आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं हे आपलं पहिल्यांदा कर्तव्य आहे. मग यालाच अनुसरून भारतीय संविधानाचे जे निर्माते होते त्यांनी पण हाच विचार करून त्यांनी काय केलं पहा, जशा पद्धतीने आपल्या सुप्रीम कोर्टाची जी कलमं आहेत आर्टिकल 124, अगदी त्याच धर्तीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासाठी 324, हे प्लीज 2 कलमं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर 324 नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. मग त्याच्यानंतर 325 ते 327, ओके, 327 ते 329, आता जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं, 327 ते 329 यामध्ये त्यांनी काय केलं पहा, ह्या कलमांनुसार त्यांनी काय म्हटलं की सुप्रीम कोर्टाला किंवा कोणत्याही अन्य न्यायालयाला जे काही निर्णय त्यांनी घेतील
त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा जे न्यायालय असेल त्याला इंटरफिअर करता येणार नाही असं त्यांनी तिथं डायरेक्टली नमूद केलेलं आहे. ओके, 327 ते 329 दरम्यान त्यांनी न्यायालयाचं जे हस्तक्षेप असतं ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये ते त्यांनी तिथे रद्द केलेलं आहे. यामुळे काय होणार आहे पहा, जे स्वायत्तता आहे ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ती तिथे टिकून राहिलेली आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. यामुळेच याला काय म्हणतात, क्वासाय ज्युडिशियल बॉडी. ओके, म्हणजे अर्धन्यायिक संस्था आहे ही, बरोबर. नाहीतर काय होतं पहा, आता अगदी सुप्रीम कोर्ट आता एखादी केस आहे जसं की शिवसेना फुटी प्रकरण. ओके, व शिवसेना फुटी प्रकरणाचा निकाल देत असताना जर कोणी व्यक्ती गेले सुप्रीम कोर्टामध्ये की सर त्यांनी निकाल वगैरे माझ्या विरोधात देत आहेत, तुम्ही प्लीज त्यांना बोला ना, असं जर म्हटले व सुप्रीम कोर्टाने त्यांना जर फोन करून म्हटलं की तू असं का करत आहेत, तर काय होतं पहा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याची विश्वासार्हता तिथे कमी होते. व दोन्ही पण काय आहेत, संवैधानिक बॉडी आहेत, संवैधानिक संस्था आहेत दोन्ही पण. हे असं होऊ नये यासाठीच त्यांनी काय म्हटलं की बाबा तुझी बाँड्री वेगळी व याची बाँड्री वेगळी. मग ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निकाल येईल ना त्याच्या वेळेनंतरच तू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतोस. अन्यथा पहा, जे प्रकरण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अखत्यारिकतेमध्ये आहे त्या दरम्यान कोणीही रीट फाईल वगैरे करू शकत नाही. हेच म्हणतात आर्टिकल 327 ते 329. ओके, अन्यथा काय होतं पहा, आपले जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस वगैरे असतात त्यामध्ये तुम्ही काय करता, रीट सर्जरी. ओके, ही रीट सर्जरीचा उपयोग करून तुम्ही डायरेक्टली न्यायालयात वगैरे जाऊन तिथून तुमचा रद्दबातल वगैरे निकाल करून घेऊ शकता. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या केसमध्ये सर्जरी वगैरे तिथे लागते का रीट, तर बिलकुल लागू होत नाही. जोपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी परवानगी देत नाही सुप्रीम कोर्टात जाण्याची तोपर्यंत तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येत नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाबद्दल. ओके, आय होप हे 2 पॉईंट तुम्हाला समजलेले असतील. याच कारणांमुळे आपल्याला काय होते, जे संस्था आहेत त्यांची तिथं विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी मदत होते. असं तुम्ही तिथं म्हणजे संवैधानिक बॅकलॉग पण तिथं संवैधानिक जे बॅकबोन आहे ते तुम्ही तिथं लिहू शकता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कोण मदत करत आहे संविधानमधून. तर अगदीच हे 2 कलम हे जे कलम आहेत ते मदत करत आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आता पहा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याची विश्वासार्हता वेळोवेळी बाधित होऊ नये यासाठी काय भारत सरकारने नवीन समित्या वगैरे नेमलेल्या होत्या. मग त्या समित्या काय आहेत ती पहा. 1970च्या दशकातच शिफारसी केल्या गेल्या. त्यामध्ये पहा, तारकुंडे समिती आहे 1974ची, दिनेश गोस्वामी समिती आहे 90ची, VK कृष्ण अय्यर समिती आहे 1994ची, त्यानंतर इंद्रजित गुप्ता समिती आहे 1998ची, त्यानंतर पार्लमेंटरी कमिटीज वगैरे आहेत. ते तुम्ही प्लीज तुम्हाला थोडंसं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 2024चं जे प्रश्न होता तो या संदर्भाचा चाललेला होता की 1 नेशन 1 इलेक्शन यासाठी रिकमेंडेडच्या कोणत्या कमिटीज तिथं बसलेल्या होत्या. ओके, व कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे की नुकतीच जी कमिटी बसली होती 1 नेशन 1 इलेक्शन संदर्भात ती प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता व त्या संदर्भाचं डिटेल व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. डन. त्याच्यानंतर पहा, आजपर्यंत आपलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांनी कोणते बदल स्वीकारलेले आहेत हे इथं देण्यात आलेले आहेत. आता ही बदल तुम्ही स्वतःहून नक्कीच वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपल्याला जायचं आहे. न्यायमूर्ती KS पुट्टास्वामी. आता पहा, खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर आर्टिकल 21 आपल्या UPSC प्रिलिम्ससाठी अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. ओके, जर म्हटलं तर एकच मिनिट द्या, मी तुम्हाला तो प्रश्न पण दाखवेल. आपलं आता ही कोणता आहे, हां हे यावर्षीचाच पेपर आहे. एकच मिनिट द्या, एक प्रश्न आलेलाच असेल यामध्ये. हां, 2024चं हे प्रश्न आहे पहा, म्हणजे 2024 UPSC IAS एक्झाम त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्लेस द राईट टू प्रायव्हसी. आर्टिकल 21. आणि हे जे जजमेंट आलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाने राईट टू प्रायव्हसी कोणाच्या जजमेंटमध्ये दिलेलं होतं, तर अगदीच हेच व्यक्तिमत्व आहेत ते जे की त्यांचं आत्ता कालप्रवास निधन झालेलं आहे. न्यायमूर्ती KS पुट्टास्वामी यांनी 2017 साली म्हणजे हे जे निकाल आलेला आहे राईट टू प्रायव्हसीबद्दलचं ते 2017 साली ह्याबद्दलचं निकाल आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने मग म्हटलेलं आहे खाजगीपणाचा जो अधिकार आहे आपल्याला तो देण्यात आलेला आहे आर्टिकल 21 अंतर्गत. व नुकतंच त्यांचं निधन झालं व निधन ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी आणखीन एक सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा जजमेंट आला. व सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं जजमेंट काय आहे पहा, तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की याच्यानंतर म्हणजे आजपर्यंत आपण ना आधार कार्डवरची जी बर्थ डेट वगैरे आहे ती आपल्याला माझी खरी ओळख वगैरे किंवा माझं खरं बर्थ वगैरे आहे म्हणून तुम्ही दाखवू शकत होता, पण आता ते तुमच्या वयाचा तो पुरावा नाही आहे. आधार कार्ड म्हणजे तुमच्या वयाचा पुरावा नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने कालच्या सुनावणीमध्ये म्हटलेलं आहे. व अगदीच त्याच दिवशी आधार कार्ड जजमेंट
किंवा आधार कार्डची जी केस होती, आता थोडंसं समजावण्याचं म्हणजे थोडं आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन जावं लागेल तुम्हाला, तर एकच मिनिटदा मी हे सर्व काही क्लीन करेन. ओके, पहा 2009 8-9 दरम्यानचा काळ होता व त्या दरम्यान एक समिती बसली. ओके, आता सर्वांना माहिती आहे 2008-9 म्हटल्यानंतर कोणतं गव्हर्नमेंट होतं सध्याला, तेव्हा सत्तेमध्ये UPA गव्हर्नमेंट होतं व सरकार मनमोहन सिंग यांचं होतं, बरोबर. मग त्यावेळेस त्यांनी नंदन निलेकानी समिती बसवली, बरोबर. नंदन निलेकानी यांनी काय म्हटले, आधार कार्ड वगैरे तशा पद्धतीने आपण करू शकतो. यामुळे काय होईल पहा, वन नेशन वन आयडेंटिटी. ओके, जशा पद्धतीने आता नरेंद्र मोदी म्हणतात ना, अगदी तशा पद्धतीने मनमोहन सिंग पण थोडंसं तुफानी करूयात असं म्हणून त्यांनी आधार कार्डला लॉन्च केलेलं होतं. 2012 त्यांनी आधार कार्ड लॉन्च केलं. मग पहा, आधार कार्ड लॉन्च करतेवेळी ना त्यांनी खूप मोठ्याने सांगितलं की हे वन नेशन वन आयडेंटिटी कार्ड वगैरे आहे, तुम्हाला दुसऱ्या कार्डची वगैरे गरजच पडणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी भरभरून सांगितले. पण पहा, त्याला भारतीय संविधानामध्ये कुठे कलमानुसार जागा देण्यात आली होती का? तुमचं जे आधार कार्ड असेल त्या आधार कार्डला तुमच्या आपलं जे भारतीय संविधान आहे त्याच्यामध्ये कुठंच जागा नव्हती. ओके, हे तिथं महत्त्वाचा पॉईंट होता. कारण आज घडीला वन नेशन वन इलेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर मी मागचं तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता, म्हणजे पूर्वीचं मी बनवलेलं आहे ते सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये मी काय म्हटलं आहे की भारतीय संविधानामध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल, बरोबर. पण आधार कार्ड तुम्ही वन नेशन वन आयडेंटिटी कार्ड म्हणून जर देत असाल तर तिथं संविधानमध्ये कुठं तरतूद करण्यात आलेली आहे का? तर बिलकुल नाही. त्यांनी फक्त कशाच्या आधारावर दिले पहा, हे प्रशासकीय म्हणजे फक्त एक GR काढण्यात आला व त्यांनी म्हटले की आजपासून आपल्याला आधार कार्ड वगैरे करायचं आहे कंपल्सरी, असं म्हणून त्यांनी चालू केले आधार कार्ड देण्यासाठी. ओके, म्हणजे प्रत्येक स्कीममध्ये वगैरे तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी करण्यात आलं UPA गव्हर्नमेंटमध्ये. मग त्यानंतर 2012ला आधार कार्ड चालू झालं व 2014 साली काय झालेलं आहे, सत्ता परिवर्तन झालं व नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले. मग सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काय केलं पहा, 2016ला काही त्याच्यामध्ये चेंजेस केले. आता ती चेंजेस कशा पद्धतीचे आहेत पहा. आता नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहा, राज्यसभेमध्ये त्यांचं एकमत होतं का? म्हणजे बहुमत राज्यसभेमध्ये त्यांना नव्हतं. नरेंद्र मोदी यांना राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं. पण लोकसभेमध्ये बहुमत होतं का? तर पहा, लोकसभेमध्ये बहुमत होतं पण राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं का? तर राज्यसभेचे जे इलेक्टेड मेंबर होते ना ते जे सिलेक्टेड मेंबर वगैरे होते ना ते पूर्वीच्या INCने बनवून दिलेले होते. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेसचं सरकार होतं. मग त्यांनी इनडायरेक्ट इलेक्शन होतात ना राज्यसभेचे, त्याने राज्यसभेमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं तिथं काय होतं, बहुमत होतं आणि लोकसभेमध्ये BJPचं बहुमत होतं. मग त्यांनी काय विचार केला, नरेंद्र मोदी यांनी 2016 साली डायरेक्टली मनी बिल, ओके, जे आधार कार्डचं बिल आहे त्याला त्यांनी मनी बिल तयार केलं. म्हणजे मनी बिल म्हटलं व मनी बिल त्यांनी पास करून घेतलं राज्यसभेमध्ये. कारण मनी बिलसाठी पॉवर नाही आहे राज्यसभेमध्ये, त्यांना काहीही करून 14 दिवसांमध्ये ते बिल वापस करावं लागतं. त्याबद्दल त्यांना अमेंडमेंट वगैरे सुचवता येत नाहीत राज्यसभेला. अगदी या पद्धतीने काय केलं, नरेंद्र मोदी यांनी आधार कार्डचं जे बिल होतं ते पुन्हा त्यांनी पारित करून घेतलं. पण याच्यापूर्वीच जे काही व्हायचं होतं, म्हणजे जेवढा लॉस व्हायचा होता ना ते तेवढा 2012 ते 2016पर्यंत सर्व लॉस इथं ऑलरेडी झालेला होता. नरेंद्र मोदी यांनी त्याला फक्त एक कायदेशीर तिथं देण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते होऊ शकलं नाही सक्सेसफुल. का? तर लगेच 2017 साली काय आलं पहा, म्हणजे अगदीच 2012ला आधार कार्ड चालू झाल्यानंतर लगेच जस्टिस पुट्टास्वामी आहेत हे, म्हणजे कर्नाटक हायकोर्टाचे ही पूर्वीचे जज, ओके, रिटायर्ड जस्टिस. मग यांनी काय केली पहा, 2012 साली KS पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस त्यांनी दाखल केली आधार कार्ड विरोधात. ओके, मग त्यांनी केस दाखल केल्यानंतर त्यांचं म्हणणं काय होतं पहा, की हे फक्त एक प्रशासकीय ऑर्डर आहे व प्रशासकीय ऑर्डर असल्यानंतर तुम्ही आधार कार्ड अशा पद्धतीने कंपल्सरी करू शकत नाहीत. एखादी स्कीम असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायचं असेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही एखादं डॉक्युमेंट तिथं कंपल्सरी करू शकत नाही. का कंपल्सरी करू शकत नाही? तर अगदीच आपल्याला काय दिलेलं आहे संविधानाने, तर अगदीच संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहेत पहा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, घुमण्या फिरण्याचं वगैरे स्वातंत्र्य आहे व त्या स्वातंत्र्याला फक्त एका कागदामुळे बाधा येऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी आर्टिकल 19 आर्टिकल 21 अंतर्गत तिथं काय केस दाखल वगैरे केली. ओके, मग 2015ला ना ज्यावेळेस नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आलेले होते त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पहा, आता मी म्हणजे त्यावेळेस थोडंसं म्हणजे मला ते समजायचं की काय वगैरे चालू आहे किंवा माझ्याकडे पण तशा पद्धतीने मोबाईल होता. ओके, त्या दरम्यान तुम्हाला तो थोडंसं आठवत असेल तर पहा 2014 आणि 15च्या दरम्यान काय व्हायचं पहा, तर तुम्हाला ना जे मोबाईल नंबर आहे तुमचं त्याला आधार लिंक करा म्हणून असं मेसेज वगैरे यायचे. मोबाईल नंबरला आपला आधार लिंक करायला लावत होते पहा. किंवा पहिल्यांदा 2016मध्ये जेव्हा जिओचं सिम आलेलं होतं पहा, त्यावेळेस पण आपण थंब लावून जिओचं सिम घेतलेलं होतं. आठवत असेल तर पहा तुम्ही, नसं जर तुम्ही त्यावेळेस लहान असाल तर ते जाऊ द्यात, पण अगदीच जर तुम्हाला आठवत असेल तर ती बेस्ट आहे पद्धत. कारण त्यावेळेस व्हायचं काय, अगदीच आधार कार्ड नवीन आलेलं होतं 2012ला व त्या आधार कार्ड ज्यावेळेस काढतो ना आपण त्यावेळेस फेस पण आपलं घेतलं गेलं, त्यानंतर आपले डोळे घेतले गेले,
त्यानंतर आपण जे थंब आहे, त्यानंतर आपलं जे काय म्हणतो संपूर्ण हात घेतलं गेलं तिथं, म्हणजे बायोमेट्रिक करून घेतलं गेलं, हे सर्व घेतलं गेलं. यासोबतच त्यांनी काय केलं पहा, 2014 पासून आपल्याला तशी SMS वगैरे प्राप्त होऊ लागली की आपल्याला मोबाईल नंबर पण तुमचं काय आधार कार्डशी लिंक करायचा आहे, मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक करायचं आहे असं म्हणत होते. मग पहा 2012लाच सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झाली होती, पण सरकारने नवीन नवीन चेंजेस वगैरे करू लागले किंवा सरकारने नवीन नवीन रूल आणू लागले याच्यासाठी, आधार कार्डसाठी. मग हेच ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी केस चालू होती, मग सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बाबा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थोडंसं जास्तच पुढे जात आहे, कारण हे फक्त प्रशासकीय ऑर्डर आहे. मग या नात्याने सुप्रीम कोर्टाने पहा तत्कालीन जे ऑर्डर आहे ते थांबवण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केला. मग आता पहा तुमचा मोबाईल नंबरला जर आपण आधार लिंक करत असलो तर काय होतं तिथं पहा, आपण थंब द्यावं लागलो होतो, बरोबर. मग हे थंब कोणाकडे जात होते, तर ह्या प्रायव्हेट कंपनी किंवा जी मोबाईलची कंपनी आहे ना, त्यांना आपलं बायोमेट्रिक वगैरे सगळं समजत होतं. मग बायोमेट्रिक जर तिथं समजत होतं तर अगदीच तिथे आपली जी राईट टू प्रायव्हसी आहे ना तिथं धोक्यात येत होती. ओके, त्याच्यानंतर पहा आपण जे काही थंब ह्या मोबाईल कंपनीला दिलेला आहे त्याची काय गॅरंटी आहे की ती मोबाईल कंपनी आपल्याजवळच ती संपूर्ण डाटा वगैरे सुरक्षित ठेवेल. ओके, तो डाटा जर दुसऱ्या कंपनीला किंवा दुसऱ्या विदेशी कंपनीला वगैरे विकला गेला तर, किंवा अगदीच एखाद्या क्रिमिनलला वगैरे तो विकला गेला तर डाटा, म्हणजे क्रिमिनलला जर आपला डाटा विकला गेला तर काय होतं पहा, आपल्याला कोणत्याही गुन्ह्यामध्ये वगैरे अडकवलं जाऊ शकतं, कारण आपण बायोमेट्रिक तिथं दिलेलं होतं थंब आपलं. मग अगदीच त्या थंबवरून आपण तशाच पद्धतीने त्यांनी जर केले, म्हणजे कॉपी केली आपल्या थंबची वगैरे तिथं तशा पद्धतीने ट्रान्सप्लांट केली प्रूफ, तर आपल्या विरोधात तिथं काय क्रिमिनल चार्जेस वगैरे लागू शकतात. यामुळे इथं राईट टू प्रायव्हसीचं बिलकुल हनन होत होतं. मग हे सुप्रीम कोर्टाच्या त्यावेळेस लक्षात आलं. त्यामुळे पहा आता सिम कार्ड घ्यायचं जर म्हटलं तुम्हाला ना, तर तुम्हाला फक्त आधार कार्डची फोटो मागत आहे. आता तुम्हाला थंब वगैरे मागत आहेत का, तर बिलकुल मागत नाहीत. का मागत नाहीत, तर 2017चं हे जजमेंट आहे, आधार कार्ड संबंधीचं ते जजमेंट आहे. एकच मिनिट द्या, कारण प्रॉब्लेम कसं झालं आहे, 2017 आहे का 18 आहे, मला ते थोडंसं हे होत आहे. आय थिंक 2018चं आहे, म्हणजे हां 2018चं आहे. राईट टू प्रायव्हसीचं जजमेंट 2018 आहे. सॉरी, मी आत्तापर्यंत 2017 म्हणत होतो, मला थोडंसं ते कुठेतरी हे होतं, तरी पण अगदी लक्षात आलं, त्याबद्दल क्षमस्व. पण लक्षात घ्या की राईट टू प्रायव्हसीचं जजमेंट 2018 साली आलेलं आहे. ओके, मग 2018च्या नंतर पहा तुम्ही जेव्हा सिम कार्ड घेतलेले आहेत, आता काय फक्त तुमची फोटो क्लिक केली जाते व फोटोवरूनच तुम्हाला काय तिथं बायोमेट्रिक वगैरे घेतलं जातं. आता तुम्हाला थंब वगैरे देण्याची गरज नाही आहे किंवा बायोमेट्रिक देण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन एक जर तुम्ही म्हटलात तर आता मग तुम्ही आणखीन एक जर या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टामार्फत, त्यानं सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं. मग आता तुम्ही म्हणाल की सर आज घडीला आपण आम्हाला आधार कार्ड वगैरे मागतात किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलं की आधार कार्ड तिथं कंपल्सरी करतात. तर सुप्रीम कोर्टाने तिथं काय म्हटलं, जर तुम्हाला बेनिफिशरी जर निवडायचं असेल तर डीबीटीसाठी तुम्ही आधार कार्ड वगैरे तिथं कंपल्सरी करू शकता, पण त्याबद्दल पण तुमची स्वायत्तता आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड प्रोटेक्ट करायचं जर असेल ना, तर तुम्हाला डीबीटीचा लाभ वगैरे मिळणार नाही. ओके, असं सुप्रीम कोर्टाने तिथं बेसिकली म्हटलेलं आहे. त्यामुळे पहा आता तुम्ही CTETचा किंवा अगदीच नेटचा वगैरे जर फॉर्म भरत असाल ना, तर तिथं विचारतं तुम्हाला आधार कार्डची तुमची डिटेल्स द्यायची आहेत का किंवा द्यायची नाहीत. ओके, जरी द्यायचे नाहीत म्हटलं तरी तुम्हाला तिथं बळजबरी वगैरे केली जात नाही. आधार कार्डबद्दल बळजबरी करणं त्यांनी बंद केलेलं आहे. व मग आता अगदीच कर्नाटक हायकोर्टाचं मागच्या महिन्यात एक आलेलं जजमेंट होतं, त्या जजमेंटला चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने पण तो निकाल तशाच पद्धतीने कायम ठेवलेला आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे पहा, आता पहा एखादी क्रिमिनल माइंड वगैरे असतात. ओके, मग एक क्रिमिनल वगैरे आहेत, आता त्याचा आधार कार्ड किंवा अगदीच बाबा सिद्दीकी यांचं जे मर्डर वगैरे झालं त्यामधील जे आरोपी आहेत पहा, त्यामधील एका आरोपीचं तशाच पद्धतीने झालेलं आहे, त्याच्याजवळ आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डवरती डेट आहे. आता आपण सहज एक XYZ उदाहरण आहे असं पण कन्सिडर करूयात. आता त्याचं वय आहे त्याच्या आधार कार्डवर डेट आहे 2000. ओके, आणि म्हणजे तसं म्हणता येणार नाही, तर आधार कार्डवर त्याचं वय आहे पहा 2010. ओके, आणि त्याचं खरं वय जर तुम्ही पाहिलात, म्हणजे तो खरं जन्मला आहे 2000ला, पण त्याचं आधार कार्डवर वय आहे 2010. ओके, मग आता पहा अगदी 2010 म्हटल्यानंतर आता 14 वर्ष झालेली असतील त्याला, मग आपण त्याला काय कन्सिडर करतो, बाल गुन्हेगार म्हणून कन्सिडर करतो. पण अगदी आपला जर 2000 तो वय जर असेल तर तो मॅच्युअर होतो, कारण अगदीच 24 वर्ष झाले त्याला. पण इथे जर म्हटलात तुम्ही तर अगदीच त्याला फक्त 14 वर्ष झालेले आहेत. मग ही खूप मोठी तफावत आहे. मग याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने याच्या वेळोवेळी काय म्हटलं आहेत की तुम्ही DNA बायोमेट्रिक वगैरे करणं खूप गरजेचं आहे. ओके, DNA वगैरे त्याची चाचणी करा, तुम्ही वैद्यकीय चाचणी करून आणा व त्यावरून एजचा पुरावा वगैरे घ्या. मग हे थोडीशी समस्या तिथं निर्माण होतात ते, कारण आधार कार्डवरती फेक वगैरे डेट वगैरे येत होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता निकाल दिलेला आहे की बाबा याच्या पुढे आतापासून आपल्याला काय
आधार कार्ड हे तुमच्या वयाचा पुरावा असणार नाही असं सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. व अगदीच त्याच दिवशी पहा, जे आधार कार्डचे खऱ्या पद्धतीने आधार कार्डला चॅलेंज करणारे जस्टिस KS पुट्टास्वामी यांचं पण त्या दिवशी निधन झालं. म्हणजे अगदीच एक काय म्हणू शकतो, एक योगायोग आहे की त्यांचं निधन झालं व दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी एक जजमेंट पण आला आधार कार्ड संदर्भात. ओके, असं तुम्ही म्हणू शकता. पण हे दोन व्यक्तिमत्व तुम्हाला अगदीच खूप महत्त्वाचे आहेत. कारण पहा, इथे UPSCला प्रश्न पण आलेला आहे व 2-3 वेळेस प्रश्न हे येऊन गेलेला आहे. या नात्याने आर्टिकल 21 आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण इथं थोडंसं आता म्हणजे खूप वेळ झालेला आहे व 2च आपण काय आर्टिकल इथं पाहिलेले आहेत, म्हणजे खूप जास्त डिटेल वगैरे गेलेलं आहे. सॉरी फॉर दॅट. बाकी आता हे जे आर्टिकल वगैरे आहेत ना, हे तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. आता ही धर्मनिरपेक्षतेबद्दलचं पण तसंच आहे व याला जर डिस्कस करायचं म्हटलं तर पुढच्या शेड्यूलवर वगैरे त्याचे परिणाम होतील. यानंतर मी थांबण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे पहा, ही डिलिमिटेशन वुमन्स कोटा हे इंडियन एक्सप्रेसमधलं आर्टिकल आहे व हे आर्टिकल आपण काल डिस्कस केलं होतं व याच्याबद्दल जे UPSCला प्रश्न आले आहेत ना, ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके, एकच मिनिट द्या. 71वा प्रश्न आहे एक, कुठे गेलास? हां, हे पहा, हाऊ मेनी डिलिमिटेशन कमिशन्स हॅव बीन कॉन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टिल 2023. तर किती आहेत? फक्त 4 डिलिमिटेशन कमिशन आतापर्यंत बसलेले आहेत व ही इथं पण देण्यात आलेले पहा. ओके, फक्त 4. कधी 1952, 53, 73 आणि 2002 हे 4 वेळेसच डिलिमिटेशन कमिशन आपल्या देशामध्ये बसलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता दुसरा एक प्रश्न होता. आता हे जे काही सर्व प्रश्न दाखवत आहे मी तुम्हाला, तर यावर्षीची प्रिलिम परीक्षा म्हणजे UPSCचं पेपर आहे हे, व यावरून तुम्हाला लक्षात येतं की जे काही आपण करंट अफेअर्स घेत आहोत ना, ते अगदी योग्य आहे व याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही करण्याची वगैरे आवश्यकता नाही. कारण मी अगदी डीपलीरित्या वगैरे चांगल्या पद्धतीने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो, असं माझं वैयक्तिक तर मत नक्कीच आहे. कारण पहा, अगदी मी जे माझ्यासाठी कामाचं आहे ना, तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग नारी शक्ती वंदन अधिनियम. ओके, जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट किंवा जे भारतीय संविधानामधील 106वी जी घटनादुरुस्ती झाली त्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे व त्या संदर्भात इथं पण आलेला आहे. पहा, कुठे गेला? हां, वुमन्स रिझर्वेशन. हे पहा, 128th अमेंडमेंट. ओके, म्हणजे हे बिल होतं, त्या बिलचं नाव आहे ते. ओके, बाकी 126 ती घटनादुरुस्ती वगैरे आहे, ही इथं दिलेलं आहे सर्व, तुम्ही हे वाचून घेऊ शकता. आता आपण अशा पद्धतीने इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.